हाय ब्युटिफुल सोल्स. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लीन्स करूया नेहमीप्रमाणे. आता तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, भीती, चिंता आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते प्रत्येकाच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. 2026 संपायला आता फारसा वेळ उरलेला नाही, पण वर्ष संपण्यापूर्वी युनिवर्स प्रत्येक राशीसाठी काही महत्त्वाचे बदल, संधी, शिकवण आणि दैवी संकेत घेऊन येत आहेत. काहींच्या आयुष्यात पैशांचे नवे दरवाजे उघडतील, तर काहींना प्रेम, नातेसंबंध किंवा करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट मिळू शकतो. तर काही लोकांच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी पुढच्या अनेक वर्षाची दिशा बदलून टाकेल. आज आपण पाहणार आहोत की 2026 संपण्यापूर्वी युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांड तुमच्यासाठी नेमकं काय ठेवून बसलं आहे. कोणते ब्लेसिंग तुमच्याकडे येत आहेत, कोणते अडथळे दूर होणार आहेत, कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते, डिवाइन तुम्हाला कोणता अंतिम संदेश देणार आहेत. तर आता तुमच्या राशीच्या एनर्जीची कनेक्ट व्हा. माझ्या हातांवर आणि कार्ड्सवर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि मनात तुमच्या राशीचं नाव 3 वेळा म्हणा. जर तुम्हाला वाटत असेल की ही रीडिंग तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोचली आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून आपला एनर्जी एक्सचेंजला पूर्ण करा, कारण एनर्जी एक्सचेंज शिवाय रीडिंगची फ्रिक्वेन्सी पूर्णपणे कनेक्ट होत नाही. तुम्हाला ही रीडिंग जुळणार नाही आणि लागूही होणार नाही. त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, जाणून घेऊया 2000 संपण्यापूर्वी युनिवर्स तुमच्यासाठी काय ठेवून बसला आहे. नमस्कार वृश्चिक राशी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आता आपण पाहूया तुमची करंट एनर्जी म्हणजेच मुख्य ऊर्जा काय असेल. सध्या तुमची एक अत्यंत कठीण मानसिक परिस्थितीतून तुम्ही जात आहात, जिथे तुम्हाला चहूबाजूंनी अडचणींनी वेढल्यासारखे वाटत आहे. अनेकदा तुम्हाला असे वाटते की परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कुठलाही मार्ग शिल्लक नाही. पण वास्तवात ही कोंडी बाह्य जगापेक्षा तुमच्या स्वतःच्या अतिविचारांमुळे, भीतीमुळे आणि नकारात्मक मानसिकतेमुळे निर्माण झाली आहे. तुम्ही भूतकाळातील अपयशांना घट्ट धरून ठेवल्यामुळे स्वतःभोवती एक अदृश्य बंधन तुम्ही तयार केलेत. त्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर खूपच परिणाम झाला असून तुमची मानसिक ऊर्जा आहे ना, ती पूर्णपणे खर्ची पडत आहे. या सर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता तुमच्या आयुष्यात एक नकारात्मक आणि त्रासदायक अध्याय कायमचा संपुष्टात येत आहे. स्वतःला लाचार समजण्याची भावना, अति काळजी करण्याची सवय आणि मानसिक गोंधळाचा काळ आता मागे सुटणार आहे. नात्यांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी स्वतःची पडती बाजू घेण्याचा आणि सतत तडजोड करण्याचा काळ आता संपत आहे. तुमच्या मनावर असलेला भीतीचा आणि भ्रमाचा पडदा लवकरच दूर होणार. स्वतःवर अन्याय करून घेण्याची तुमची जुनी वृत्ती आता पूर्णपणे नष्ट होणार. तुमच्या आयुष्यात आता एक नवा, शांत आणि संतुलित काळ सुरू होण्यास मार्ग मोकळा होत आहे. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एक अतिशय मोठा आणि सकारात्मक टर्निंग पॉईंट येणार आहे, जो तुम्हाला जुन्या दुःखातून आणि त्रासातून पूर्णपणे बाहेर काढणार. गेल्या काही काळापासून तुम्ही अनुभवत असलेला मानसिक त्रास, अस्वस्थता, तुमची होणारी मनाची कठीण प्रसंग आता मागे सुटणार आहेत. तुम्ही जाणीवपूर्वक त्या सर्व नकारात्मक गोष्टींना आणि व्यक्तींना सोडून देण्याचा तुम्ही निर्णय घ्याल, ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होत्या. हा बदल सुरुवातीला थोडा कठीण आणि भावनिक वाटू शकतो, कारण जुन्या सवयी किंवा जागा सोडणे सोपे नसते कोणासाठी पण. परंतु हा प्रवास तुम्ही एका शांत, सुरक्षित आणि प्रगतिशील भविष्याकडे घेऊन जाणारा ठरणार आहे. तुमचे मन आता अधिक प्रगल्भ होईल. तुम्ही भूतकाळाचा सोच सोडून पुढे जाण्यास तयार व्हाल. या काळात सर्वात मोठा आणि मुख्य बदल तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आणि नात्यांमध्ये होणार आहे. तुम्ही वैयक्तिक जीवनात प्रचंड आनंद, समाधान आणि स्थैर्य येण्याचे संकेत दिसत आहेत. कुटुंबातील जुने वाद असतील, गैरसमज किंवा दुरावा संपून परस्परांमध्ये प्रेम आणि सुसंवाद वाढणार.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून एकटेपणा अनुभवत असाल तर हा काळ तुम्हाला भावनिक पूर्णत्व देईल. समाजात तुमचा आदर वाढणार, तुमच्या हक्काच्या माणसांची तुम्हाला साथ लाभेल. कौटुंबिक पातळीवर हा तुमचा आयुष्यातील सुवर्णकाळ ठरणार, जिथे तुम्हाला मानसिक शांतता आणि सुरक्षिततेची अनुभूती येईल. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे तुमचा आर्थिक आणि मानसिक स्थितीशी संबंधित असणार आहे. गेल्या काही दिवसात तुम्हाला जाणवणारी पैशाची चणचण, आर्थिक नुकसान किंवा आपले कोणीच नाही ही गरिबीची आणि एकटेपणाची भावना आता पूर्णपणे नाहीशी होणार. आर्थिक विवंचनेमुळे निर्माण झालेली तुमची भीती आणि असुरक्षितता संपून तुमच्या उत्पन्नाचे मार्ग सुधारतील. विश्वाच्या कृपेने, दैवी शक्तीच्या कृपेने तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी योग्य मदत आणि संधी योग्य टायमालाच मिळतील. हाच तुमचा टर्निंग पॉईंट तुमची आर्थिक बाजू पहिले मजबूत करणारच, शिवाय तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतके सक्षम बनवेल की तुम्हाला स्वतःला पुन्हा कधीही असहाय्य तुम्ही स्वतःला समजणार नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर हा काळ तुम्हाला त्रासाकडून आनंदाकडे आणि अनुभवाकडून समृद्धीकडे घेऊन जाणारा ठरणार आहे. 2026 संपण्यापूर्वी तुमचं करिअर आणि व्यवसायामध्ये एक चमत्कारिक आणि अत्यंत यशस्वी काळ सुरू होणार आहे, जिथे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्याकडे एक अफाट ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करून दाखवाल. तुमच्याकडे सर्व प्रकारची कौशल्ये, साधने आणि बुद्धिमत्ता उपजतच आहे याची तुम्हाला जाणीव होईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असाल किंवा स्वतःचे काहीतरी तुम्हाला सुरू करण्याचा विचार असेल तर हा काळ अंमलबजावणीसाठी सर्वोत्तम आहे. पाऊल टाका. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील आणि तुमचे संवाद कौशल्याच्या जोरावर, कम्युनिकेशन स्किलच्या जोरावर तुम्ही तुमचे सिनियर लोक किंवा ग्राहक असतील सहज तुम्ही त्यांना प्रभावित करू शकता तुमच्या बोलण्याने. नोकरी करणाऱ्यांसाठी तर हा काळ प्रमोशन आणि नवीन जॉबचे मोठे योग घेऊन देताना दिसत आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची चीज होईल. तुम्हाला अपेक्षेपेक्षा मोठे पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही नवीन जॉब शोधत असाल तर तुमच्या स्वप्नातील नोकरीचे किंवा बहुराष्ट्रीय कंपनी जसे MNC कडून मोठ्या पॅकेजचे कॉल येतील तुम्हाला. नवीन संधीच्या बाबतीत विश्व तुमच्यासाठी अनेक मार्ग खुले करत आहे. ऑफिसमध्ये तुमची पत वाढेल, रेप्युटेशन, सहकार्याचे उत्तम सहकार्य तुम्हाला लाभेल. तुमच्या कामाचे एवढे जाहीर कौतुक होईल. एखादी मोठी जबाबदारी किंवा नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते, जी तुमच्या भविष्याला नवी दिशा देईल. आता व्यावसायिकांसाठी हा काळ तर व्यवसायात अफाट वाढ आणि विस्ताराचा ठरणार. तुमचे नेटवर्क खूप मजबूत होईल. तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदार किंवा मोठे क्लायंट्स मिळतील. नवीन संधीचा शोध घेताना तुम्हाला मित्रांची किंवा चांगल्या सल्लागाराची मोठी मदत लाभेल. भागीदारीत म्हणजेच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा आर्थिक फायदा होणार. बाजारात तुमच्या ब्रँडची किंवा कामाची प्रतिष्ठा वाढेल. नवनवीन कल्पक आयडियाज वापरून तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल आणि व्यवसायाला एका उच्च पातळीवर घेऊन जाल. तुम्ही एखादा नवीन करार किंवा मोठी डील या काळात फायनल होईल, ज्यामुळे व्यवसायाची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काळ तुमच्या करिअरमधील इच्छापूर्तीचा काळ ठरणार. तुम्ही करिअरच्या बाबतीत जे काही स्वप्न पाहिली होती ते प्रत्यक्ष आता उतरताना तुम्हाला दिसतील. आर्थिक सुबत्ता, मानसिक समाधान, कामातील आनंद एकाच वेळी तुम्हाला अनुभवायला मिळतील. तुम्ही तुमचा यशाचा आनंद मित्र परिवारासोबत आणि जवळच्या लोकांसोबत साजरा करणार. गेल्या काही वर्षात करिअरमध्ये जे काही अपयश आणि संघर्ष आला होता, भरपाई होऊन या सगळ्यांची तुम्ही यशाच्या शिखरावर पोचाल. 2026 संपण्यापूर्वी तुमची आर्थिक स्थिती अत्यंत वेगवान घडामोडींची आणि महत्त्वाच्या निर्णयांची असणार. पैशांच्या बाबतीत तुमच्यासमोर नवनवीन मार्गे खुले होणार असून तुमची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाईल. तुम्हाला आर्थिक नियोजन यांच्या बाबतीत तुम्हाला स्पष्टता येणार. जुने कर्ज किंवा पैशांचे अडकलेले प्रश्न सोडवण्यासाठी कठोर पण अत्यंत फायदेशीर तुम्ही निर्णय घेणार. काहीतरी उत्पन्नासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू करण्यासाठी किंवा पगारवाढीसाठी तुम्ही जी पण मेहनत करतात, प्रयत्न करतात, ते यशस्वी होणार. तुमच्या बुद्धीच्या आणि तुमच्या हुशारीच्या जोरावर तुम्ही आर्थिक प्रगतीचे नवीन पर्व सुरू करणार आहेत. या काळात अनपेक्षित धनलाभाचे सुद्धा प्रचंड योग आहेत. पैशांचा ओघ इतक्या वेगाने वाढेल की तुम्हाला स्वतःला त्याचा अंदाजा लावणे कठीण होईल. अडकलेले पैसे, जुनी थकबाकी, पूर्वजांच्या संपत्तीतून अचानक धनलाभ होण्याची काही न शक्यता आहे. जर तुम्ही अगोदर कुठे गुंतवणूक केली असेल त्यातून मोठा परतावा मिळू शकतो.
अचानक मिळालेल्या माध्यमातून पैशांची आवक वाढेल, मोठ्या प्रमाणावर वाढणार. हा काळ तुमच्याकडे लक्ष्मी प्रसन्न करण्याचा असून पैशाची कमतरता आता पूर्णपणे दूर होणार आहे तुमची. गुंतवणुकीच्या बाबतीत तर हा काळ खूपच चांगला असणार. तरी पण तुम्हाला इथं कमालीची सतर्कता बाळगावी लागणार आहे. शेअर्स मार्केट, जमीन किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम परतावा देणारा ठरणार. परंतु कोणत्याही नवीन ठिकाणी पैसे गुंतवताना संपूर्ण आणि कायदेशीर दस्तऐवज स्वतः तपासा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. मोठी रक्कम गुंतवणूक करणे टाळा शक्यतो. जलद गतीने निर्णय घेऊन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, पण त्यात उतावळीपणा नसावा. योग्य आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन केलेली दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला भविष्यात खूप मोठी आर्थिक सुरक्षा देईल. या संपूर्ण काळात तुम्हाला खर्चाची, विशेषतः आर्थिक व्यवहाराची खूप मोठी काळजी घ्यावी लागणार. पैशांच्या बाबतीत तुमच्यासमोर फसवणूक किंवा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. तुमची गुपिते, बँक डिटेल्स किंवा आर्थिक योजना कोणाशी शेअर करू नका. काही लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या पैशांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतील. कोणालाही उधारीवर किंवा कर्जावर पैसे देणे टाळा, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसते. पैशांचा ओघ जितक्या वेगाने येईल ना, तितक्या वेगाने तो चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. हुशारीने आणि सावधगिरीने वागल्यास हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप श्रीमंत बनवेल. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या प्रेम आणि नात्याच्या बाबतीत एक अत्यंत संतुलित, सुरक्षित, नवा आणि परिपक्व काळ सुरू होत आहे. या काळात तुमच्या नात्यामध्ये देण्या घेण्याचे गिव्ह अँड टेक एक सुंदर संतुलन निर्माण होईल. भूतकाळात जर तुम्ही नात्यामध्ये स्वतःला कमी लेखत होतात किंवा तुम्हीच सर्व प्रयत्न करत होतात, तर ती आता परिस्थिती बदलणार. तुम्हाला नात्यामध्ये मान सन्मान, आदर, प्रेम, वेळ सगळं मिळेल. परस्परांना समजून घेण्याची तुमची वृत्ती वाढेल, ज्यामुळे काय होईल, जुने मान अपमान, गैरसमज मिटतील तुमचे आणि नात्याला एक सुदृढ दिशा लाभेल. आता जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्साहाचा आणि चमत्कारी ठरेल. तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि अतिशय आकर्षक व्यक्तीचे आगमन होण्याचे प्रबळ संकेत देत आहे इथे. हा केवळ तात्पुरता संवाद नसेल, तर यामध्ये सुरुवातीला नवीन आकर्षण, ऊर्जा, भविष्याची क्षमता असणार आहे. तुमच्या मनातील प्रेमाची सुप्त भावना पुन्हा एकदा जागी होईल. तुम्हाला एका नव्या उत्साहाची अनुभूती येईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या योग्य जोडीदाराच्या शोधात असाल, विश्वाच्या कृपेने, दैवी शक्तीच्या कृपेने वर्षाच्या शेवटी तुमची प्रतीक्षा संपणार आहे. जे कपल्स आहेत त्यांच्यासाठी सुरुवातीला थोडा विश्रांतीचा आणि नंतर नात्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा असणार आहे. गेल्या काही काळातील वाद आणि धावपळींमुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी तुम्ही दोघेही एकमेकांना थोडा वेळ आणि शांतता द्याल. हे शांत बसले नात्यातील दुरावा वाढणारे नसेल, तर एकमेकांच्या गरजा समजून घेण्यासाठी असतील. या विश्रांतीनंतर तुमच्या नात्यामध्ये प्रेमाची एक नवी ठिणगी, स्पार्क पडणार. तुम्ही दोघेही मिळून नात्याला पुढच्या पातळीवर, म्हणजेच लग्न किंवा कमिटमेंट देण्याचा विचार अतिशय निर्णयाने घ्याल निर्णय. आता काही लोकांच्या बाबतीत माझी जोडीदार म्हणजे एक्स परत येण्याच्या बाबतीत तुमचे मन आता त्या व्यक्तीला स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसेल. जर त्या व्यक्तीने संपर्काचा प्रयत्न केलाच तरीही तुम्हाला जाणवेल की त्या जुन्या नात्यामध्ये आता कुठलीही ऊर्जा, रस राहिलेला नाही. तुम्ही त्या भूतकाळातील वेदनादायी आठवणींमधून स्वतःला पूर्णपणे मुक्त केलेले आहे. त्यामुळे एक्सच्या मागे येण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या जुन्या गोष्टींना पूर्णविराम देऊन आयुष्यात पुढे जाणे पसंत कराल. तुमचे मन आता पूर्णपणे शांत झाले असून तुम्ही जुन्या जखमा भरून काढल्या आहेत आणि नवीन व्यक्तीचे स्वागत करण्यासाठी तुम्ही एकदम सज्ज आहात. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या कौटुंबिक आणि घरगुती आयुष्यात एक मोठी स्थिरता आणि प्रगती येणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही आव्हानांचा सामना देखील करावा लागेल. घरातील वातावरण पाहता सुरुवातीला किरकोळ मतभेद, विचारांची टक्कर किंवा वादवादीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांचे विचार एकमेकांशी न जुळल्यामुळे घरात काही काळ तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र या सर्व गदारोळातूनच घरात एक नवीन आणि सकारात्मक सुरुवात होईल. विश्वाच्या कृपेने कुटुंबात एखादी मोठी आनंददायी बातमी येईल, जी सर्व जुने हेवेदावे संपून टाकेल आणि घरात पुन्हा एकदा सुबत्ता, समृद्धी आणि शांततेचे वातावरण निर्माण करणार. नातेवाईकांच्या बाबतीत तुम्हाला या काळात खूप सावध राहावे लागणार. काही नातेवाईक तुमच्या पाठीमागे राजकारण करण्याचा किंवा तुमच्या कुटुंबात विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. नातेवाईकांमध्ये तुमच्या प्रगतीबद्दल असूया किंवा स्पर्धात्मक भावना दिसून येते.
जुन्या कौटुंबिक बाबींवरून किंवा संपत्तीच्या कारणावरून नातेवाईकांसोबत तुमचे खटके उडू शकतात. अशा वेळी तुम्ही स्वतःला शांत राहणे किंवा त्यांच्या फालतू वादात न पडणे हाच सर्वोत्तम मार्ग असेल. नातेवाईकांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कुटुंबाच्या आनंदावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घर बदलण्याचे आणि नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचे अतिशय प्रबळ आणि भाग्यवान योग या काळात चालून येत आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून स्वतःला हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर विश्वाकडून तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळणार आहे. नवीन घर खरेदी, घराचे नूतनीकरण किंवा नवीन जागेत स्थलांतर करण्याचे तुमचे स्वप्न यशस्वी होईल. ही नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात प्रचंड आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान घेऊन येईल. सुरुवातीला जागा शोधताना किंवा कागदपत्रांच्या कामात काही कायदेशीर अडचणी किंवा वाद निर्माण होऊ शकतात, पण अंतिम निकाल तुमच्याच बाजूने लागेल. तुम्ही एका चांगल्या घरात प्रवेश कराल. प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ तुमच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरेल. जमीन, फ्लॅट किंवा कुठल्याही प्रकारच्या स्थानावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य आहे. वडिलोपार्जित संपत्तीवरून किंवा आधीच्या एखाद्या जमिनीवरून चाललेले वाद या काळात हुशारीने मिटवले जातील, ज्यामुळे तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. संपत्तीशी संबंधित कुठलाही करार करताना सुरुवातीला वाद टाळण्यासाठी सर्व गोष्टी कायदेशीर आणि स्पष्ट ठेवा. या काळात घेतलेली प्रॉपर्टी ही केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी एक मोठी आर्थिक सुरक्षा ठरणार आहे. विश्वाच्या योजनेनुसार 2026 संपण्यापूर्वी तुमची अशी एक इच्छा पूर्ण होणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होतात. ती पूर्ण होण्याचा मार्ग तुमच्या कल्पनेपेक्षाही खूप वेगळा असणार आहे. तुमची सर्वात मोठी इच्छा म्हणजे तुमच्या आयुष्यातील मानसिक छळ, सततचा संघर्ष, अंतर्गत वाद आणि अपयशाच्या दुष्टचक्रातून कायमची मुक्ती मिळवणे. ही इच्छा तुमची विश्व नक्की पूर्ण करणार आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही ज्या अत्यंत कठीण, वेदनादायी आणि विश्वासघाताच्या प्रसंगातून गेलात, या सर्व त्रासाचा शेवटचा टप्पा आता संपणार आहे. तुमच्या पाठीवर झालेले वार, लोकांनी केलेला विश्वासघात, जवळच्या लोकांनी, मानसिक पातळीवर झालेला पराभव आता पूर्णपणे थांबेल. विश्वाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि अंधारमयी काळ आता कायमचा पूर्ण विराम मिळणार आहे त्याला. यासोबतच तुमची दुसरी मोठी इच्छा म्हणजे लोकांच्या नको त्या हस्तक्षेपापासून, अंतर्गत वादापासून आणि रोजच्या कटकटींपासून सुटका मिळवणे ही इच्छाही पूर्ण होईल. तुमच्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्या आणि तुमच्या आयुष्यात विनाकारण स्पर्धा किंवा मतभेद निर्माण करणाऱ्या नकारात्मक लोकांपासून तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. आजूबाजूला चाललेला गोंधळ, राजकारण किंवा नात्यांमधील किंवा कामाच्या ठिकाणची चढाओढ संपून तुम्ही शेवटी शांतता प्रस्थापित करू शकाल. परिस्थिती किती आव्हानात्मक आणि विरोधी वाटत असली तरी त्या सर्व विरोधांवर मात करून तुम्ही स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. थोडक्यात सांगायचे झाले तर विश्व तुमची कुठलीही भौतिक किंवा पैशाची इच्छा पूर्ण करण्याआधी तुम्हाला मानसिक शांतता, सुरक्षितता आणि जुन्या जखमातून पूर्ण मुक्ती देईल. पहिले तुमच्या आयुष्यात गेली अनेक वर्षात चाललेले युद्ध आता संपणार आहे. तुम्ही एका नव्या शांत आयुष्याची सुरुवात कराल. हा बदल घडताना सुरुवातीला तुम्हाला एखादी जुनी गोष्ट किंवा नाते पूर्णपणे संपवावे लागेल, जे कदाचित वेदनादायी तुम्हाला वाटेल, परंतु त्याशिवाय तुमच्या शांततेची इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही. 2026 संपण्यापूर्वी विश्वाचा तुम्हाला सर्वात मोठा इशारा हा आहे की तुम्ही तुमच्या आत्मविश्वासापासून आणि अतिशय घाईघाईने निर्णय घेण्याच्या वृत्तीपासून सावध राहिले पाहिजे. सध्याच्या काळामध्ये तुम्ही आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वतंत्र होत आहात, परंतु या स्वावलंबनाच्या नादात इतरांचे ऐकणे पूर्णपणे बंद करू नका. स्वतःच्या हिमतीवर सर्व काही साध्य करण्याच्या नादात अहंकारी बनणे किंवा मला कोणाचीच गरज नाही हा विचार करणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. तुमची ही स्वाभिमानी वृत्ती कधीकधी इतरांना उद्धटपणाची वाटू शकते, ज्यामुळे तुमचे जवळचे लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. तुम्हाला अशा व्यक्तीपासून सावध राहावे लागेल ज्या खूप जास्त गोड बोलतात, तुमच्या यशाचे कौतुक करतात आणि तुमच्यावर पैशांसाठी अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या समृद्धीकडे पाहून आकर्षित होणारे आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे मतलबी मित्र आणि नातेवाईक यांच्यापासून दूर राहा. तसेच अशा व्यक्तींपासून विशेष सावध राहा ज्या अत्यंत उतावळे आहेत.
2026 संपण्यापूर्वी विश्व तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी आणि अद्भुत भेट देणार आहे, जी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आघाड्यांवर प्रचंड आनंद आणि सुसंवाद घेऊन येईल. विश्वाचा सर्वात मोठा आशीर्वाद आणि तुमच्या नात्यांचा आणि महत्त्वाच्या निवडणीच्या बाबतीत असेल. तुमच्या आयुष्यात एक असे प्रेमळ आणि घट्ट नाते निर्माण होईल, जिथे तुम्हाला मनापासून आदर आणि साथ लाभेल. जर तुम्ही आधी कोणत्याही मानसिक दुराव्याचा सामना केला असेल, तर आता तुमच्या मनात आणि आयुष्यात एक सुंदर भावनिक संतुलन निर्माण होईल. विश्वाच्या कृपेमुळे तुम्हाला स्वतःच्या मूल्यांची जाणीव होईल आणि तुम्ही योग्य लोकांची निवड करू शकाल. यासोबतच पैशांच्या आणि करिअरच्या दृष्टीने विश्वाकडून तुम्हाला एक अत्यंत भाग्यवान, फायदेशीर संधी, लकी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. एखादी नवी नोकरी, व्यवसायाची सुरुवात, गुंतवणुकीचा असा मार्ग तुमच्या समोर येईल, जो सुरुवातीला तुम्हाला लहान वाटू शकतो, परंतु भविष्यासाठी तो तुमच्यासाठी मोठे दालन खुले करणार आहे. विद्यार्थ्यांसाठी किंवा काही नवीन ज्यांना शिकायची इच्छा असेल, नवीन कौशल्य आत्मसात करण्यास मोठे यश मिळणार त्यांना. हा आशीर्वाद तुमच्या आर्थिक पायाला इतकं मोठं मजबूती देईल की भविष्यात तुमच्या प्रगतीचा मार्ग अतिशय सुकर आणि सुरक्षित होईल. या संपूर्ण काळाचा सर्वात मोठा आणि गौरवशाली टप्पा म्हणजे तुम्हाला मिळणारे जाहीर यश आणि विजय. तुम्ही भूतकाळात घेतलेले कष्ट आणि सहन केलेला संघर्ष आता रंगास येईल. समाजाकडून, कामाच्या ठिकाणी किंवा मित्रपरिवाराकडून तुमच्या कामाची दखल घेऊन तुमचे जाहीर कौतुक होईल. तुमची गेलेली प्रतिष्ठा, मान सन्मान तुम्हाला दुप्पट वेगाने परत मिळेल. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये हात घालणार, तिथे तुम्हाला विजय वीरासारखेच यश मिळेल. हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला एक सर्वोच्च पातळीवर घेऊन जाईल. थोडक्यात सांगायचे झाले तर 2026 संपण्यापूर्वी विश्वाची तुमच्यासाठी एक सर्वात मोठी भेट तुम्हाला उत्तम जोडीदार किंवा नाते, आर्थिक समृद्धीची नवी सुरुवात आणि सर्व आघाड्यांवर मिळवणारा ऐतिहासिक विजय एकाच वेळी मिळवून देईल तुम्हाला. हा तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत भाग्यवान आणि आनंदाचा सुवर्णकाळ ठरणार आहे. 2026 संपण्यापूर्वी तुमच्यासाठी विश्वाचा अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे की तुम्ही आतापर्यंत केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील भीतीवर विजय मिळवावा लागेल. तुमच्या आत्म्याला आणि अंतर्मनाला सध्या खूप शक्तिशाली प्रेरणा आणि संकेत मिळत आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. तुमच्या आयुष्यात जे काही गुंतागुंतीचे किंवा रहस्यमय प्रश्न होते, त्यांची सत्यता आता तुमच्या समोर हळूहळू उघड होईल. विश्वाचा सल्ला असा आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कठीण काळातही जे संयम राखले त्याबद्दल स्वतःचे कौतुक करायला शिका. तुम्ही आता आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि समाधानी होण्याच्या मार्गावर आहात. या काळात विश्वाचा संदेश समजून घेण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी त्वरित करायच्या आहेत. सर्वात आधी तुमच्या अंतर्ज्ञानाचा म्हणजे तुमचे इंट्युशन आणि आतल्या आवाजाचा आदर करा, कारण तुमचे मन तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे. सध्या तुमच्या कष्टाचे चीज होत असताना स्वतःला थोडे बक्षीस द्या, स्वतःचा सन्मान करा आणि सोबततेचा मनापासून स्वीकार करा. एकटे राहूनही आनंदी आणि स्वावलंबी कसे राहायचे हा गुण अंगी बांधा. परिस्थिती कितीही अस्पष्ट वाटली तरी शांत राहून सत्याचा शोध घ्या. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. तसेच आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला काही नकारात्मक गोष्टी आता कायमच्या सोडून द्याव्या लागतील. मनातील सर्व प्रकारची चिंता, अनामिक भीती आणि संशयाची वृत्ती आता पूर्णपणे तुम्ही त्यागून द्या. भूतकाळात झालेल्या फसवणुकीमुळे किंवा गोंधळामुळे निर्माण झालेले मानसिक दडपण आता मनात ठेवू नका. मी एकटा पडलो आहे किंवा माझे नुकसान होईल हा नकारात्मक विचार मनातून काढून टाका. परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट नसल्यास चुकीचे अंदाज बांधणे आणि स्वतःला संभ्रमात ठेवणे थांबवून सकारात्मक भविष्याकडे पाऊल टाका. तर थोडक्यात सांगायचे झाले तर विश्वाचा अंतिम संदेश तुम्हाला भ्रमाचा आणि भीतीचा पडदा बाजूला सारून स्वतःच्या अंतर्गत शक्तीची आणि आर्थिक स्वातंत्र्याची अनुभूती घेणे हाच आहे. तुम्ही आता एका समृद्ध आणि सुरक्षित अध्यायामध्ये प्रवेश करत आहात, जिथे तुमचे आंतरिक शहाणपणच तुमचे रक्षण करेल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एनर्जी एक्सचेंज करून, कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कुठल्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.